नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत टम्म फुगलेली अशी पुरी आणि आमरस. सीझनचा आंबा आलेला आहे बरं का. चला तर मग त्यासोबत बघूया कशी अशी टम्म फुगलेली पुरी कशी करायची ते. सगळ्यात आधी आपण आहे ना आंबे पाण्यात टाकून घेऊ, जेणेकरून रस करायला सोपं जाईल. तर पुरी तर सगळेच जण करतात आणि करतात तेव्हा अगदी छान अशी टम्म फुगलेली असते बरं का. पण ताटात जाईपर्यंत अगदी चिप्पट होऊन जाते. तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं ते सांगणार आहे. सगळ्यात आधी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 2 कप आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि 2 चमचे डाळीचं पीठ घालणार आहोत. डाळीचं पीठ म्हणजे बेसनाचं पीठ बरं का. यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. चवीप्रमाणे यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये साखर घालायची आहे. एवढ्याशा साखरेने गोड होत नाही बरं का, पण छान होतात. छान असं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणामध्ये भिजवत असताना तेलाचा वापर करायचा नाहीये, नाहीतर पुरी तुमची अगदी तेलकट होईल. त्यामुळे थोडं-थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं-थोडं पाणी घालून गोळा मळून घ्यायचा आहे. यामध्ये रव्याने काय होणार आहे माहिती आहे का? पुरी जी आहे ना, ती बऱ्याच वेळापर्यंत फुगलेली राहणार आहे, छान अशी टम्म. आणि हो, त्यामध्ये डाळीच्या पिठाने पुरी छान अशी मऊसूत खुशखुशीत होणार आहे. तुम्ही बघू शकता घट्ट असा गोळा मळून झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालून छान असं मळून घ्यायचं आहे आणि हा गोळा जो आहे ना, तो अर्धा तासापर्यंत झाकून ठेवायचा आहे. छान मुरतो, रवा पण यातला मुरून जातो. अर्ध्या तासानंतर गोळा छान असा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. याचे आपण भाग करून घेणार आहोत आणि छोटे-छोटे गोळे करून घ्यायचेत, जेणेकरून पुरी लाटायला सोपं जाईल. छान मळून-मळून असा आपण एक गोळा करून घेतला आहे. याचे छोटे-छोटे असे भाग करून घ्यायचे आहेत आणि आता आपण पुरी लाटायला घेऊयात. पीठ इतकं छान मळलेलं आहे ना, की अगदी पीठ लावायची किंवा तेल लावायची कशाचीही गरज पडली नाही पाहिजे. तुम्ही बघू शकतात, छान अशी पुरी लाटून घ्यायची. अगदी पातळ लाटायची नाही, नाहीतर पुरी कडक होणार आणि अगदी जाडही लाटायची नाही, नाहीतर ती आतून कच्ची राहणार तळताना. मीडियम गॅसवरती तेल छान तापवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण पुऱ्या आता तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान अशी पुरी फुगलेली आहे. तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी एक-एक पुरी करून आपण टाकून घेणार आहोत. नाहीतर तुम्ही एका वेळेला 2-2, 3-3 पुऱ्या ज्या आहेत ना, त्या तळून घेऊ शकतात. या पद्धतीने पुरी टाकायची आणि हळू तिला छान असं प्रेस करायचं म्हणजे ती काय होते, फुगते आणि बराच वेळापर्यंत या ज्या पुऱ्या आहेत ना, त्या फुगलेल्या राहतात. अगदी ताटात जाईपर्यंत त्या मऊ होत नाही किंवा अगदी चिप्पटही होत नाहीत. तुम्ही बघू शकता छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत. या पुऱ्या तुम्ही पुरी भाजीसोबत, आमरसासोबत कशाबरोबरही छान अशा वाढू शकतात. अशा पद्धतीने सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या करून घेणार आहे मी. बऱ्याचदा असं होतं, की आपण पुऱ्या करतो आणि जेव्हा आपण तळतो तेव्हा त्या छान फुगतात. पण नंतर मात्र त्या बसतात. तसं होऊ नये यासाठी आपण यामध्ये रवा घातलाय. तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. छान अशा आमरसासोबत सर्व्ह केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.